नमस्कार, नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे सुकं चिकन आणि त्या चिकन सोबत खाण्यासाठी थोडेसे खडे मसाले वापरून सुट्टा सळसळीत असा भात सुद्धा बनवणार आहे। मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर इथं मी सुकं चिकन बनवण्यासाठी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन मी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे। तर आता या चिकनमध्ये मी ही 2 चमचा हळद ॲड करते, छोटे चमचे आहेत, आणि त्यानंतर मीठ ॲड करते। तर आता हे चिकनला आपण हळद आणि मीठ व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर या चिकनला व्यवस्थित असं मी हळद मीठ लावून सोळून घेतलं। आता हे चिकन आपल्याला मॅग्नेट होण्यासाठी 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथं मी भात बनवण्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तसंच इथं थोडेफार मी खडे मसाले घेतलेले आहेत, शहाजिरे, 2 फुलं, हिरवी 4 विलायची आणि ह्या मोठ्या 2 विलायच्या। तसंच इथं मी तेजपत्ता सुद्धा घेतलेला आहे आणि थोडासा हा दालचिनीचे 2 तुकडे। तर हा तांदूळ मी 1 वाटी घेतलेला आहे। ह्या तांदळाला आता मी स्वच्छ पाण्याने असं व्यवस्थित धुवून घेते। हा तांदूळ मी धुवून घेतला। इथं मी कढईत तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप ॲड करते। तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालेल। तर हे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला हे खडे मसाले याच्यामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। जास्त नाही, एकदम थोडेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आणि ह्या धुवून घेतलेला तांदूळ याच्यामध्ये आता ॲड करायचा आहे। तर हा तांदूळ सुद्धा आपल्याला या तुपामध्ये थोडासा परतवून घ्यायचा आहे। तर या वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतला होता, तर याच वाटीने मी आता याच्यामध्ये 1.25 वाट्या पाणी वतणार आहे। हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। जर का तुम्ही जास्त पाणी वापरलं तर भात एकदम असा गिजगा होईल, सुटसुटीत अजिबात होणार नाही। त्यामुळे पाणी 1.25 वाट्या घालायचं आहे, कारण आपला हा तांदूळ 1 वाटी आहे। यामध्ये चवीपुरतं आता मीठ ॲड करू, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तर आता मी या भाताला दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करत आहे आणि इथे दुसरीकडे मी ही एक कढई तापत ठेवलेली आहे। तर या कढईमध्ये मी 1 पळी असं तेल ओतून घेतलं। तर आता ह्या चिकनला 10 मिनिट झालेले आहेत। तर हे चिकन सुद्धा आपल्याला आता कढईमध्ये सोडून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण काही सुद्धा बाकी ॲड केलं नाही, फक्त हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं। तर आता हे व्यवस्थित असं या तेलामध्ये आपण मोठा गॅस करून परतून घ्यायचं 1, 2 ते 3 मिनिटभर। अशा पद्धतीने चिकन असं परतलं ना तेलात, या चिकनची खूप छान टेस्ट येते। तर आता या भाताला उकळी आल्यानंतर गॅस मी कमी करून हे झाकण लावून घेत आहे। तर हे चिकन मी मोठा गॅस करून 5 मिनिटभर व्यवस्थित असं परतून घेतलं। तर आता याच्यावरती मी एक प्लेट झाकून घेते आणि नंतर त्याच्यावरती हा 1 ग्लास भरून पाणी ओतून गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे। तर आता हे अशा पद्धतीने अजून 5 मिनिट आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे। तर इथे एका साईडला आपला भात बनत आहे, एका साईडला चिकनसुद्धा शिजत आहे। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती आपण चिकनच्या फोडणीची तयारी करू। तर ह्या गॅसवरती मी एक कढई तापत ठेवलेली आहे। तर चिकनच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। इथं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। तसंच इथं मूठभर पुदिनासुद्धा चिरून घेतलेला आहे, मूठभर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आणि इथं ह्या वाटीमध्ये मी 1 कांदा, 1 टोमॅटो, पुदिना आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। तर आता या कढईमध्ये आपण 1 पळी अशी तेल घालून घेऊ। तेल थोडं गरम होईपर्यंत थांबू। तर आता हे तेल गरम झालं का सर्वात पहिलं आपल्याला याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे। तर हा कांदा सुद्धा आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटभर। तर आता या कांद्यामध्येच मी थोडंसं मीठ ॲड करते। मीठ टाकताना आता थोडंच टाकायचं आहे, कारण आपण चिकनमध्ये सुद्धा मीठ वापरलं होतं। कारण हे मीठ टाकल्यानंतर काय होतं, आपला हा कांदा थोडा लवकर भाजतो।
तर आता याच्यामध्ये मी ही आलं लसूण पेस्ट टाकून 1 मिनिटभर असं परतून घेणार आहे। त्याच्यासोबत थोडंसं कोथिंबीर आणि ही पुदिन्याची पानंसुद्धा ॲड करायची आहे। यावेळी टाकलं का थोडंसं ना फोडणी बसली का खूप छान येतो वास या पुदिन्याचा आणि कोथिंबीरचा। तर आता याच्यामध्ये मी ही प्युरी बनवून घेतली ती कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि पुदिना ते याच्यामध्ये ॲड करते। तर ही सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि तसंच आता मी हे टोमॅटोचे तर आता हे सगळे मसाले व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत भाजून घेतले। तर आता मी हा गॅस बंद करून घेत आहे। तर आता आपण हे चिकन पाहूया। तर हे पहा, हे चिकनला सुद्धा आपोआप किती पाणी सुटलेलं आहे। तर इकडं आपला राईस पण बनला आहे, मसाला पण चिकनचा तयार आहे। तोपर्यंत आपलं हे चिकनसुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे, मस्त शिजलेलं आहे। आणि याचं पाणी जे आहे ना खरंच खूप पौष्टिक असतं। तुम्ही लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा हा सूप देऊ शकता। हे पहा मस्त पाणी सुटलेलं आहे। तर आता ह्या चिकनमध्ये मी हा मसाला भाजलेला ॲड करते। मसाला ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तर इथं हा मसाला ॲड केल्यानंतर हे चिकन मी व्यवस्थित असं या मसाल्यामध्ये 5 मिनिट मिक्स करून घेतलं। तर याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे एक्स्ट्राचं एक थेंबही वापरायचा नाही। तर इथं पहिलंच या चिकनला पाणी सुटलेलं आहे। तर आता हे चिकन आपण फक्त 2 ते 3 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे, कारण हे मसाले जे आपण आता ॲड केले ते थोडंसं याच्यामध्ये मिक्स होऊन द्यायचं आहे। इकडं चिकन थोडंसं म्हणजे वाफवायसाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत आता आपला हा राईस बघूया। हे पहा एकदम मोकळा असा सुटसुटीत झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता मी गॅस बंद करून घेते। हे पहा मस्तच मोकळा झालेला आहे। हे सांगितलेलं सामान जे आहे ना परफेक्ट वापरलं ना तर भात एकदम असा मोकळा सुटसुटीत होतो। तर आता इथं मी गॅस बंद केलेला आहे। तर जर वेळेस चिकन बिर्याणी तर आपण बनवून खातोच, तर म्हटलं यावेळी काहीतरी जरा वेगळं बनवावं। त्यामुळे इथं थोडंसं चिकन सुक्कं बनवलं आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी थोडा भातसुद्धा सुट्टा मोकळा एकदम छानसा बनवला। तर आता 5 मिनिट झालेले आहेत, आपण हे झाकण उघडून पाहूया। तर हे पहा एकदम व्यवस्थित असं आपलं हे चिकन सेट झालेलं आहे। तर याच्यामध्ये अगर तुम्हाला जर वाटलं थोडासा रस्सा पाहिजे तर थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता, पण इथं मी पाणी वगैरे काय वापरलेलं नाही। तर हे चिकन आपलं असं व्यवस्थित असं शिजलेलं आहे। तर आता मी गॅस बंद करत आहे। तर आता हे गॅस बंद केल्यानंतर मी इथं कोथिंबीर आणि थोडासा पुदिना वाचवून ठेवला होता ते याच्यामध्ये ॲड करणार आहे। कोथिंबीर आणि पुदिना कधी पण वापरताना सगळ्यात शेवटी घालायचा आहे, त्यामुळे आपल्या ह्या कोथिंबीरीचा पुदिन्याचा रंग हिरवा असा लास्टपर्यंत टिकून राहतो। थोडंसं मिक्स करून घेऊ। तर आता हे चिकन बनवलेलं आणि भात बनवलेला खाण्यासाठी एका प्लेटमध्ये सर्व करूया। तर हे बघा तुम्ही बघू शकता भात खरंच खूप मोकळा असा बनलेला आहे। तर हा तांदूळ ना मी बिर्याणीचा तांदूळ वापरलेला आहे, किंवा याला पुलावा तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल, पण बनवताना ही स्टेप वापरायची आहे, मस्त असा मोकळा भात होतो। तर आता इथं भाताच्या साईडला आपण चिकनसुद्धा प्लेटमध्ये सर्व करूया। तर आता आपलं हे भात आणि सुकं चिकन खाण्यासाठी रेडी आहे। दिसायला तर खरंच खूपच सुंदर दिसत आहे। तर इथं चिकन आहे म्हटलं तर त्याच्यासोबत खाण्यासाठी कांदा आणि लिंबू तर पाहिजेच, त्याशिवाय मजा नाही। तर आता हे चिकन आणि भात मी टेस्ट करते। तर खरंच खायला खूप स्वादिष्ट लागत आहे। तर एकदम भन्नाट म्हणलं तरीसुद्धा चालेल। तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की एकदा बनवून ट्राय करा आणि कसं बनलं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।